कुठं बळीराम तोटला म्हणत होता तेही चांगल्या पद्धतीने आपण करू, पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना. कमी येऊन बघू तुटली कर खुर्ची, मी करून देईल ना, पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे. नाही तर इथून 5 दिवशी कुठंतरी थुंकायचं, काहीतरी गुटखा खायचा, काहीतरी खायचं, आणि ते तसं नाही ना चालणार. तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक. मी तर मला शाल घातली ना, त्या ह्याच्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या, त्याच्यातला कागद तसाच. हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो. मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही, दादा राहू द्या, दादा राहू द्या. मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठं घाण टाकली होती. नका ना आणू, शाली आणू नका, टोप्या घालू नका, मला त्याच्यामध्ये हार घालू नका. येऊन नुसता नमस्कार करा, तो मला प्रेमाचा वाटेल. पण भला मोठा हार, जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते. यायला काहीतरी याने कुठंतरी मारली, काय मारली ती बघा तुम्ही. आणि त्याच्यामुळं ते हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर. स्मृती चिन्ह काही देऊ नका. कर्मधर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा. अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबाळ एवढी मोठी माणसं होती. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, राजमाता जिजाऊ आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत. माझ्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं कामं करून घेणार, आणि इथं मात्र काय लावणार. ती वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा बस. तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली आली. बर, अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. जेवढं कांड दाबायचं तेवढं दाबा, सगळा ऊस घेऊन जातो. कोण भाई असं काय करा? अरे भैया साहेबाला सांगून काय उपयोग आहे? भैया साहेबाच्या हातात काय आहे? सगळं दशरथ दादाच्या हातात आहे. तू नको त्यांची नावं घेतो राव, तू मुद्द्याचं नाव सोडतोय. हो का? तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला, एका झटक्यात बाटली रिचवली का नाही? आपण बाटली तोंडाला लावली सगळी मोकळीच करून खाली काढतो. पाण्याची हे बिबट्याचं संकट आहे. बिबट्या वाढतायत, वाघ पण वाढतायत आणि बिबट्याही वाढतायत. त्याच्यामध्ये ऊसामध्ये जर मादीनं त्या ठिकाणी पिल्लं काढली तर तिला आरामात 5-6 महिने तिथं आडोसा मिळतोय. कारण बांधणी झाल्यावर आपण तर कधी ऊसात आत शिरतच नाही, बाहेरनच कट बघतो भरलाय का, चला पुढं. ही आपली परंपरा आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्याच्यावर त्याला तर कोणी काही धक्का लावू शकत नाही. त्याच्यावर बिबट्यांना आत एकदम सुरक्षित आहे. मला परवा पण कळलं, दौंड तालुक्यामध्ये एका ठिकाणी असे 4 बिबटे चालले होते. एवढी परिस्थिती गंभीर आहे. त्यांना मारण्याच्या करमाळ्याला का कधी आत्ता बिबट्या मारला? हा करमाळाच. अरे वांगी, ठीक आहे ना, वांगी, दोडकं, बटाटा, काय लोकांच्या जरा अंगात आलं. कुठलं काहीतरी त्यांना वाटलं की आता चला इकडे चला तिकडेच फापालली. पण यांचा पायगुणच असा, तिकडे गेली त्यांची सत्ताच गेली, आमची सत्ता आली. आता असली जित्रावर नकोच आपल्याला. ह्यांनी घेतलं तरी आपण नाहीच म्हणायचं.
यांनी ठरवलं ना प्रदीपने मामाने घ्यायचं कुणाला, त्यांना म्हणायचं दादाला विचारा, दादा होय म्हणला तरच. सांगतोय घाम येतोय तरी राव सांगतोय, पटवून देतोय. समोरच्यांनी काय दिलं? देवळात वाजवायची घंटा दिली का काय? मला तर काही कळतच नाही. अर्थात तुम्ही मतदार राजा आहे, पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला. दम नाही दिला, विनंती करतोय हात जोडून. त्याच्यामध्ये आता इथून पुढे शेतकरी पण मला म्हणतात दादा आमच्याकडे बिबटे झालेत, आमच्याकडे दादा रात्री विंचू काटे साप अडचण येते. घरचे कारभारीण म्हणते कशाला रात्री जात आहे, परंतु रात्री वीज येते 3 दिवस आणि रात्री दिवसा येते 3 दिवस. आता आम्ही ठरवलंय ही वीज माफी तुम्हाला केली, वीज माफी केली. आता इथनं पुढं 6 ते 8 महिन्यात आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार. आमचा सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सूर्य मावळला बटन बंद करून घरी जायचं, बायका पोरात गप्पा मारत बसायचं. बिबट्या नाही फिबट्या नाही. पण तुम्ही म्हणाल कसं काय, मग इतके दिवस काय झोपा काढल्यास का तू म्हणते, म्हणजे तुम्ही मला म्हणाल. तसं नाही, आता नवी टेक्नॉलॉजी आली. सोलर पॅनल असतात, ते उन्हात तापले की मोटर सुरू होती. आता ढगाळ वातावरण आहे, माझ्याकडे पण मोटर आहे. मी ती ढगाळ वातावरणात माझी 500 मोटार 3चं पाणी मारती आणि 300 मोटार 2चं पाणी मारती. परंतु माझा उल्लेख देखना चिकना अशा पद्धतीने तर काय सांगायचं. त्यामुळे मला सुद्धा आता राजकारणाबरोबर मला देवेंद्रजींनी सांगितलं होतं अजित पवार मी राजकारणात यायच्या आधी मॉडेलिंग करतो. तुम्ही त्यांचा रेकॉर्ड बघा, त्यांचे जुने फोटो पण मॉडेलिंगचे आहेत. आणि मग नंतर ते फार तरुण वयामध्ये महापौर झाले आणि मग नंतर त्यांनी काही मागे वळून बघितलं नाही. त्यांना साथ पण पक्षाची मिळत गेली, सहकार्याची मिळत गेली, नेतृत्व वरिष्ठांची मिळत गेली आणि ते आज दुसऱ्यांदा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर दुसऱ्यांदा विराजमान झालेले. सांगायचं तात्पर्य की त्याच्यामध्ये कदाचित तात्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे तात्या मला हे करत असतील, माझं वर्णन तशा पद्धतीनं देखून वर्णन करत असतील. पण मग ते तसं मी जर एवढं देखना चिकना एवढा आहे, माझ्या बायकोलाही सांगा की असं आहे. तिला कधीच माझं कौतुक केलं नाही. आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनाला जातो, त्या पत्रिका जर असेल तर मागचं पान बघा, ते त्यांनी का अक्षर बारीक काढली. ही अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम चांगले. खोटं नाही सांगत, हे कुणी या ही अक्षर वाचून दाखवा. जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरजच नाही. अशा पद्धतीचं आहे. मी फार डॉक्टर मी बारकाईनं बघत असतो. मागाशी पण मला म्हणलं नाही दादा तुम्हाला घाई आहे मला माहिती आहे, पण तो माझ्या आईवडिलांचा सत्कार करायचा. मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शॉल छानसं काहीतरी आणतील. ते टॉवेल असतो ना तो मोठा असतो, तुम्ही दाखवतील टॉवेल देखील आपण अंग पुसतो तो मोठा असतो. म्हणलं दवाखान्यात कुठं काटकसर झाली नाही, सगळीकडं काही प्रत्येक गोष्टी केल्या, परंतु वडिलांना शॉल टाकताना फार डॉक्टर काटकसर केली. ही वागणं बरं नव्हं. त्यामध्ये डॉक्टर शेवटी ह्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला, म्हणून तुम्हाला ती डिंपल मिळाली आणि तुमचं भलं झालं. असं करू नका डॉक्टर. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.